अरे पिया, काय टेन्शन घ्यायच नाही. तरी पण तुला टेन्शन आलं तर मी तुला काही पोझिशन देतो. हा आहे प्रज्योत, पण इथे सगळे याला प्रेमाने कमी आणि उर्मटपणाने जास्त परजा म्हणतात. हा घरी लोळत पडलेला असतो. महिन्यातून कधीतरी मनात आलं तर काम करतो. आणि मेन विषय असा आहे की याला इंग्लिश येत नाही, पण शिकतोय थोडं थोडं. काय देणार आहेस? पोझिशन रे. कोणत्या पोझिशन? त्या रे. परजा हे बघ, याला म्हणतात पोझिशन. तुला नक्की म्हणायचं काय? अरे ते रे म्युझिक मध्ये असतं बघ ते. अरे त्याला कॉम्पिटिशन म्हणतात. तुझं हा तेच 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 तेच. हा आहे पियुष. इथं सगळे याला लाडानं पिया म्हणतात. हा एक फोटोग्राफर आहे, पण दुसऱ्यांची मापं काढणं हा याचा पार्ट टाइम जॉब आहे. पण कंपोजिशनचं मी काय करू? मी फोटोग्राफर आहे, म्युझिक डायरेक्टर नाही. मग असं ते जाऊ दे, सोड. शाळेत कोण तर आपल्या मागून येतंय. कोण तर नाही, तुझ्या मागे येतोय मी. हा काय? चला जा. काय अरे भेंडलो, दरवाजाची कडी सुद्धा लावता येत नाही यांना. एका दिवशी चोर घरात शिरलं नाही, मग यांना कळणार आहे. तसं पण या घरात चोरण्यासाठी काय जाऊ दे, कशाला डोक्याला बसतं. हा आहे रोहन. पण या ठिकाणी जेव्हा याचं बारसं झालं तेव्हापासून याला सगळे रोहन्या म्हणतात. आणि हा एक स्ट्रगलिंग ज्युनियर ऍक्टर आहे. आणि मापं काढणं ही याची शेवटची इच्छा आहे, असं इथं घोषित केलं. आत्ता सापडला. इथे लपून बसलायस काय चोरा? माझं पाकिट रे, माझा सगळा खर्च उचलतो. हा आहे या घराचा मालक अतुल. म्हणजे याच्या मोठ्या भावाचं घर आहे हे. अतुल खूपच संस्कारी, शिकलेला आणि सगळ्यांना लेक्चर देऊन त्यांचे कान जाळणारा असा माणूस आहे. खूप दिवसाने आंघोळ करायची. ए काय यार, मी सुद्धा या घरात राहतो, मला पण समान हक्क आहेत. महिन्याला भाडं भरतो मी. ए आपल्याला का बाहेर आहे की काय यार? मला पण आंघोळ करायचंय. नाही बाबा तुझा ब्रश वापरत, ये बाहेर. आतल्या ये ना बाहेर, मला पण आंघोळ करायचंय यार. आतल्या. ए काय झालंय बाबा? कशाला माझ्या नावाचा जयघोष करतोयस? अरे तू इथेस? मग आत कोण आहे? पॅनिक होऊ नकोस, साधं लॉजिक आहे. तू इथेस, मी इथे, मग आत कोण असणार आहे? पिया बाहेर ये. ए काय यार पिया, बाहेर ये ना. हा कधीतरी सकाळी आंघोळ करतो का? मला पण अधिकार आहे या स्वच्छ होण्याचा. किती दिवस घाण राहू अजून? आयुष्यभर गाणं राहायला सर आवडेल मला. अरे हा पण इथे, मग आत कोण आहे? तू आतनं बाहेर कधी आलास? हो यार. कसं आहे प्रज्योत, माझ्याकडे मिस्टर इंडियाचा घड्याळ तर नाही जे मी तुमच्या समोर गायब व्हायला दिसतोय ना मी इथे. पॅनिक होऊ नका, साधं लॉजिक आहे. हा इथे, मी इथे, हा पण इथेच आहे. मग आत कोण असणार आहे? रोन्या. अरे रोन्या बाहेर आहे ना यार. सकाळी त्यानं स्वतःचा सगळा फेस वॉश संपवला, आता मी काय वापरू? अरे फेस वॉश. तेच ना, आपण त्यानं संपवलं, आता मी काय करू? तू ना इतर स्वतःच्या वस्तू वापरून बघ, मनाला भारी वाटतं. ही काही वेळ आहे माप काढायची? शांत बस ना जरा. रोन्या बाहेर ये. रोन्या बाहेर आहे ना यार. कधी आंघोळ करू मी? नाही आहे ना. पण तुम्ही इथे का थांबलाय? इथे कोणाचं वेलकम करताय तुम्ही? रोन्या,
बाथरूम आहे हे. इथं कोणाचं वेलकम करतात का? अरे आपण सगळेच येतोय, मग आत कोण आहे? परजा पॅनिक होऊ नको, साधं लॉजिक आहे. आपण सगळे इथे, दरवाजा पण बंद आहे. बहुतेक दरवाजा जाम झाला असेल, मी बघतो थांब. गाईज, तरी मगाशी मला भास होत होता, कोण तर माझ्या मागे होतं. मला भास झाला होता, आपण जाऊ त्या आत कोण आहे? नक्की चोर असणार. अरे साधा चोर तर आहे, त्यात काय एवढं? हे बघा, कुणीही पॅनिक होऊ नका. अशा वेळी घाबरून चालणार नाही. आपण आपलं मन शांत ठेवलं पाहिजे. कोणीही पॅनिक होऊ नका. ए अतुल बाळा, तू शांत हो आधी, नाहीतर एक्सप्रेस होशील. एक्सप्रेस. अरे एक्सपायर म्हणायचंय का तुला? हा, तू ह्या कंडिशन मध्ये पहिली शाळेत होती. काय माणूस आहेस यार. आणि हा ब्रश का घेतलायस? तू काय चोराची दाबी असणार आहेस का? हा, तेच ना. 1 मिनिट, सगळ्यांनी तयार व्हा. आता घातपात होण्याची शक्यता आहे. काय यार फालतू घे लावले, मग नुसता टाइमपास लावलाय. हं? मग साधा चोर तर आहे, लावल्यात नाटकी नुसता. लावला का नाही? नाही गं, परजा नाही. आपण कायदा हातात घेणार नाही. थांब, मी पोलिसांना फोन लावतो. नको पोलीस, नको पोलीस, नको पोलीस, नको पोलीस. अरे पण का? अरे आपणच पकडू ना त्याला. चोर पकडायचा आहे, उंदीर नाही. परजा म्हणतो ते बरोबर आहे. सगळ्यांनी अलर्ट राहा, चोर कधी पण बाहेर येईल. थांबा थांबा, मी प्लॅन करतो. काय आठवलं आठवलं. काय? साखळी करा, साखळी. अरे एवढं करण्यापेक्षा मी आज जातो आणि त्याचा हातच मोडतो, त्याला हात नसले तर? मग त्याचा पाय मोडतो, आणि त्याला पाय नसले तर? मग डोकं फोडतो. आणि त्याला तुझ्यासारखं डोकं पण नसलं तर? हे काय यार, तो चोर काय मग नळातून बाहेर पडलाय का? शांत बसा तुम्ही, आताच जातो मी. म्हणजे तू तुझी मनमानी करणार आहेस, माझं ऐकणार नाहीस का? तुम्हीच पकडा त्या चोराला, मी नाही तुमच्या टीम मध्ये. अरे इथे काय आपण चोर पोलीस शोधतोय का? तसं नाही, पण अशा वेळी सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून कराव्या लागतात, नाहीतर मग पॅनिक होतोय. इथं फक्त पॅनिक तू होतोयस. परजा, अरे काय केलंस त्याला? तू त्याच्याकडून पण पैसे मागितलेस काय? परजा, तू काय आता चोराकडून पण उधार घेणार आहेस काय? अरे मी काहीच नाही केलं, मी आत गेलो आणि बेशुद्ध पडला. आता काय करायचं? 1 मिनिट, पॅनिक होऊ नका. साधं लॉजिक आहे, मी प्लॅनिंग करतो. माझी थोडी तरी इज्जत करा मूर्खांनो. घर मला नाही यार मी. एक गप रे, मला काय वाटते काय, हा प्रॉपर चोर वाटत नाही. काय तर प्रॉब्लेम असणार आहे नक्की यार. आता तुला चोरांची पण दया येऊ लागली वाटतं. तसं नाही रे, पण किती काय झालं तरी शेवटी माणूसच आहे ना तो. अरे पण शेवटी माणूस असून काय उपयोग? पहिला तर चोरच आहे ना तो. अरे पण तो शुद्धीवर येतो, पण काय करायचं? वेट अँड वॉच. पॅनिक होऊ नका. अरे मी आंघोळ करून येतो, तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर. आंघोळ केलं ना. कोण दे रे माझा? सगळी पुढची दे मला, चल. वैताग आला मला.
हा कुठे निघालाय? थांब थांब एक मिनिट. हो मी चोर नाही हो, सोडा सगळे मला. चोर असेच बोलतात. चोरी करतोस नालाय का? परजा पकडले की त्याला? पकडले. खाली बस, खाली बस. अय्या शेट. परज्या तुला नाही रे, मी या चोराला म्हणतोय खाली बस. ए बस खाली, खाली बस. नाही हो, मी खरंच चोर नाही. प्लीज सोडा मला. परजा पकडलाय ना नीट त्याला? बोला तुम्ही सर, करा चालू शाळा. काय रे चोरा, तुला काय आमचं टॉयलेट सार्वजनिक टॉयलेट वाटलं का? तसं नाही हो सर, पण मी चोर नाही हो खरंच. मी आज पहिल्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला. क्या कंटाळा करा तू? म्हणजे पहिल्या चोरीत तू शेण खाल्लंयस. प्लीज ट्रस्ट मी सर. आय एम नॉट थीप सर. आय विल गेट सम फूड इट सर. एक्सट्रीमली सॉरी सर. प्लीज. सर उठा तुम्ही, उठा. तुमची जागा वर आहे. किती भारी इंग्लिश बोलताय तुम्ही. काय शिक्षण झाले बाबा तुझं? हॉटेल मॅनेजमेंट. चोरांची तर मी पहिल्यांदाच ही कॅटेगरी बघतोय. उच्च शिक्षित चोर. अरे एवढा शिकलायस, मग हे का जॉब निवडलास? म्हणजे काम करायचं ना कुठेतरी. कोण बोलतंय बघा कामाबद्दल? ए, तू शांत बस रे. म्हणजे कुठेतरी हॉटेलमध्ये काम करायचं ना. गेलेलो ना, पण मी गावाकडचा असल्यामुळे पहिल्या दिवशी बॉस नीट बोलला सगळं नाही. सगळं हाडतोड करतात. शहरात काम करण्याचा कॉन्फिडन्सच गेला सगळा. एवढं शिकलो, पण आरेला कार्य करण्याची भाषा तेवढी शिकलो नाही. आता खिशात 1 रुपया सुद्धा नाही. गावाकडला जायचं म्हणलं तर धाडच नाही. आत्महत्या करायचं हिंमत नाही. म्हणून मी तुमच्या घरात शिरलो. मला फक्त थोडं जेवण पाहिजे होतं. 3 दिवस झालं पोटात अन्नाचा तुकडा सुद्धा नाही. आई शपथ, मी चोरी नाही गेली दादा. पोलिसांना फोन करू नका. एक मिनिट, तू आधी बस इथे. थोडं मीठ मसाला वगैरे कमी होतं, पण पोट भरलं माझं. तुम्ही ना एकदा माझ्या हातचं जेवण बघा. हा म्हणतोय एकदा ह्याच्या हातचं जेवण बघा. हा, जेवण बघा एकदा. नक्कीच. पण तू आता परत गावाला जाणार का? नाही, गावाला नाही जाणार. मी आता तो छोटासा वडापावचा स्टॉल टाकायचा म्हणतोय आणि तिथे छोटीशी रूम घ्यायची. मग तू इथेच राहणार काय? नाही 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 नाही. का? तुला काय प्रॉब्लेम आहे? आधीच एवढीला गर्दी आहे घरात आणि त्यात अजून एक मेंबर नको. आय अँग्री. अरे आय ग्रे असतं ते. तेच. अरे आता तुला तेवढंच भाडं होईल आणि त्याला पैसे सुद्धा मिळतील. तू पण काय लगेच विचार करायला लागलायस आणि त्याला नको आहेत पैसे. मस्ती आल्यासारखं वागू नको. हे घर आहे ना, हे अतुलचं आहे. अरे हो, पण इथल्या मेंबरचे डिसिजन घेतल्याशिवाय तो इथं राहू शकत नाही. अरे साख्या, काय पण करा, तो इथेच राहणार नाही. नो. अरे पण गाईज, तो एवढ्या रात्री कुठे जाणार आहे? बरं ठीक आहे, आजची रात्र तो इथेच राहू दे. फक्त आजची रात्र. ओनली 1 नाईट स्टंट. जाऊ दे. जाऊ दे चल. गुड नाईट.